भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकारी मित्रांचा आज मेळावा पार पडलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा होता। तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती माननीय अमरसिंह बापू देशमुख आणि आम्ही निवडणूक लढवतोय। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे विकास काम केलंय आणि विशेषतः दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्यासाठी लोकांची जनभावना तयार झाली आहे की आमच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मुळे भाजपामुळे झालाय। तर त्यातून उतराई होण्यासाठी आम्हाला भाजपासोबत राहायचं आहे। या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीनं आम्ही निवडणूक लढवतोय। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। आम्ही काही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात नाही, परंतु गेली अनेक वर्ष सरकारचं काम आहे, केंद्र सरकारचं काम आहे आणि आम्ही सातत्यानं लोकांच्या कामामध्ये आहे। दुसरा काय आमचा धंदाच नाही। लोक सेवा याच्या पलीकडे आम्ही कुठं दुसरीकडे वेळ पण वाया घालवत नाही आणि त्यामुळे लोकांची भावना ही भाजपाच्या बाजूनं आहे। चारीच्या चारी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार निवडून यावेत आणि 8च्या 8 पंचायत समितीमध्ये असा प्रयत्न आमचा सुरू आहे। आमच्याकडे खूप चांगले उमेदवार पण आहेत। एका एका गटातून गणातून 4-4 5-5 ताकदवान उमेदवार आमच्याकडे आहेत। तर आम्ही त्या सर्वांना चर्चा करून जनमत घेऊन त्यातून एकाची उमेदवारी फायनल करून बाकीच्या सर्वांना विनंती करणार आहोत की आपण भाजपसाठी एकत्रितपणे लढावं आणि आमचे सगळे उमेदवार ऐकतील तशा पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी आहे त्यांचा पण 2 दिवसापूर्वी मेळावा झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं पण जास्त कल असा आहे की भाजपच्या आम्हाला नगरपंचायतीमध्ये सन्मान दिलेला आहे। तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करेन की त्यांची जी सीट निवडून आली होती माननीय आनंदराव बापू पाटील यांच्या सुनबाई माननीय मीनाक्षीताई पाटील यांनी आम्हाला समर्थन दिलं। सर्वप्रथम त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आम्ही त्यांना जो शब्द दिला होता तो पाळला। त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी आम्ही दिलेली आहे। तर पुढेही आता आम्ही अजून आमची पुढची चर्चा झालेली नाही, पण आम्ही सगळे बसून पुढे जाऊ। कोणाला तिकीट मिळेल, कोणाला दुसरी पदं मिळतील, भाजप पक्ष आहे, वेगवेगळ्या समिती आहेत, तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जाऊ पुढे। भारत तात्या बोलले की आम्हाला अनेक जणांनी फसवले आतापर्यंत, परंतु पडळकरांनी आमचा सन्मान केला। तात्यांना सोबत घेऊन त्यांच्या वाट्यात काय टाकणार आहे? नाही, आता तात्याचं माझंही मगाशी बोलणं झालं, परंतु अजून आमचंच बोलणं झालं नाही। कोणी कुठं लढायचं, काय लढायचं, कसं लढायचं, तर हे होईल उद्याचा दिवस। उद्याच्या दिवसात सगळ्या घडामोडी तुम्हाला ऐकायला मिळतील कशा पद्धतीने। इच्छुकांची संख्या जास्त आहे इच्छुकांची संख्या आणि त्यांना विनंती पण आमची आहे हात जोडून की एकालाच उमेदवारी देता येईल, सर्वांना काही उमेदवारी देता येणार नाही, तर ते ऐकतील आमची लोक। काय असं काय आरपीआय जे आहे ते पहिल्यांदा शिवसेनेच्या बरोबर गेली होती कारण त्यांना विचारत घेत नाही। बघा, आज महायुतीची बैठक झाली त्यामध्ये त्यांची पण नाराजी आहे की आम्हाला भाजप जे आहे ते विश्वासात घेत नाही, सन्मान करत नाही आणि ते तुमच्याकडे आले तर त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की सुखरूपमध्ये तर आमचा एखादा प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होता, पण ते घेतला नाही। बघा, राजाभाऊचा स्वभाव आहे। आता जी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर याच्यामध्ये त्यांच्या जे राखीव जागा आहेत तर त्या जागांवरती तर आम्हाला द्या असं त्यांची मागणी आहे। आज महायुतीची बैठक पार पडली, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपले राजाभाऊ खरात तिथे उपस्थित होते आणि ते काही उमेदवारांची यादी घेऊन आले होते। तर मीच प्रस्ताव असा मांडला की जिथं सांगली जिल्ह्यामध्ये आरक्षित जागा आहेत, मग त्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील, तर तुमच्याकडे जी नावं आहेत ती तुम्ही प्रत्येक आमच्या तिथल्या लिडरकडे द्या। समजा खानापूर आटपाडीमध्ये आहे तर माझ्याकडे द्या, अमरसिंह बापूंच्याकडे द्या किंवा वैभव दादाकडे द्या। जतमध्ये असेल तर तुम्ही माझ्याकडे द्या किंवा आरडी साहेबांच्याकडे द्या। जिथं आम्ही काम करतो, शिराळ्याला सत्तू भाऊ आहेत, सत्यजित भाऊ देशमुख आमदार आहेत, त्यांच्याकडे द्या। वाळव्याची मान्य सम्राट बाबांच्याकडे द्या, पृथ्वीराज बाबांनी संग्राम देशमुख साहेबांच्याकडे, इकडची कुलूसकडे गावची द्या, सांगलीची सुधीर दादा आणि इकडं सुरेश भाऊंच्याकडे द्या। म्हणजे तुम्ही आमच्याकडे यादी द्या, तुम्हाला आम्ही
जर त्यातला उमेदवार सक्षम असेल तर नक्की आम्ही उमेदवारी देऊ, त्यांना कुठे आम्ही डावलणार नाही. त्यामुळे जतचे पण आमच्याकडे जागा ज्या रिझर्व आहेत तिथं पण मी म्हणलं तुमची यादी द्या, आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की बाबा तो लोकांना परिचित असावा, निवडून येण्याची त्याची म्हणजे त्याचा चेहरा असावा, आम्हाला द्यायला काही जात नाही तर आम्ही देतोय, काय अडचण नाही. हां, त्यामुळे ते पण त्यांना पटलंय.